आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान वाढ कायम 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। कुख्यात गुंड गजामाणीला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई। पुण्यात गाड्या फोडणाऱ्या गुन्हेगाराची पोलिसांकडून धिंड। चंदननगर परिसरात काही दिवसांपासून गाड्या फोडण्याचा प्रकार। चंदननगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी काढली धिंड। मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या 99,000 वरून 22,000पर्यंत कशी? मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल। शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं। महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा बस। कान्हेरी गुंफांकडे जाणाऱ्या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5,709 कोटींच्या अर्थसंकल्प सादर। मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदेंकडून कोणत्याच कराची दरवाढ न करता अर्थसंकल्प सादर। नवी मुंबईच्या पाम बीचवर कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक। गंभीर या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील पहिल्या स्वयं पुनर्विकसित गृहप्रकल्पाचं उद्घाटन। चारकोपमधील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयं पुनर्विकसित गृहप्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। ठाणे महापालिकेच्या हद्दीत 81 अनधिकृत शाळा। आतापर्यंत 68 शाळा संचालकांवर गुन्हा दाखल, तर 13 संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू।